तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू बनवलेत. हे तिळाचे लाडू असे बनवलेत की अजिबात कडक किंवा मऊ असे होत नाहीत. छान खुसखुशीत होतात आणि 1-2 महिने अगदी आरामात टिकतात. तिळाचे लाडू बनवण्यासाठी गावरान विना पॉलिशचे 1 वाटी तीळ घेतलेत. तीळ भाजूयात. तीळ भाजता वेळेस गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि तीळ भाजून घ्यायचे. तीळ जास्त असे खरपूस भाजायचे नाहीत, नाहीतर लाडूची चव बदलते. तीळ भाजले हे कसे ओळखायचे, तर तीळ भाजले की चटचट असा आवाज आला की लगेचच गॅस बंद करायचा आणि कढई गॅसवरती तशीच राहू द्यायची आणि 1 मिनिट तीळ परतून घ्यायचे. असे तीळ छान खमंग भाजतात. आता त्याच वाटीच्या प्रमाणात पाववाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे बारीक गॅसवरती एकसारखे परतत राहून खमंग भाजून घ्यायचे आणि भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काढून घ्यायची. हे जे भाजलेले तीळ आहेत त्याच्यातील अर्धे तीळ मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आणि शेंगदाणे असे जाडसर कुटून घ्यायचे. अर्धवट कुटलेले शेंगदाणे लाडूत घातले तर लाडू छान दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात. आता गुळाचा पाक बनवायचा आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं. ज्या वाटीने तीळ घेतलेत त्याच वाटीच्या प्रमाणात गूळ घालायचा. 1 वाटी तीळ होते तर 1 वाटी गूळ घेतलाय. यामध्ये 2 चमचे होतील एवढे पाणी घालायचे. गूळ गरम करता वेळेस गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे. गुळाचे मिश्रण मध्ये मध्ये हलवत राहायचं. याला उकळी येऊ द्यायची. याला असा फेस येऊ लागतो. गॅस पूर्णपणे बारीकच ठेवायचा आहे. याचा कलर थोडा चेंज होईल. आता असा कलर आला की लगेचच यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकायचा. याने लाडू छान खुसखुशीत होतात. यामध्ये आता तीळ घालूयात. शेंगदाणे घालायचे. आता गॅस थोडा मध्यम आचेवरती करून मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत परतत राहायचं. हे जे मिश्रण आहे ते एकदम घट्ट करायचं नाहीये, नाहीतर ते गार झाल्यानंतर गूळ असल्यामुळे खूप कडक होते. असे याप्रमाणे मिश्रण कढई सोडायला लागले की गॅस बंद करायचा. लाडूसाठी मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झाले. आता याचे लाडू बनवायचे. मिश्रण गरम असतानाच लाडू बनवायचे असतात, पण गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात. म्हणून मी एका ताटाला तूप लावून घेतले आणि एक चमचा घेऊन आपल्याला ज्या साईजचे लाडू बनवायचे आहेत त्या प्रमाणात थोडं थोडं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं. म्हणजे लाडू पटकन वळता येतात आणि हाताला चटके पण बसत नाहीत. याप्रमाणे आवडीनुसार लाडू छोटा मोठा बनवून घ्यायचा. मिश्रण छान मऊ झाल्यामुळे लाडू छान वळत आहेत. मी लाडूची साईज थोडी छोटी ठेवली आहे. दुकानामध्ये तिळगुळ भेटते, त्याला रेवडी बोलतात. त्याच मापाचे मी छोटे छोटे लाडू वळून घेतलेत. असे छोटे लाडू हळदी कुंकवाला देण्यासाठी बरे पडतात. मिश्रण शेवटी थंड झाले की कडक व्हायला लागतं. तर काय करायचं, बारीक गॅसवरती मिश्रण पुन्हा थोडा गरम करून घ्यायचं. म्हणजे मऊ पडतं आणि लाडू छान वळता येतात. याप्रमाणे सर्व लाडू बनवून घ्यायचे.
लाडू वळता वेळेस पाण्याचा हात न घेता हाताला तूप लावायचं, म्हणजे लाडू छान दिसतात आणि जास्त दिवस टिकतात. तुम्हीही तिळगुळाचे लाडू याप्रमाणे नक्की बनवा आणि कमेंट्स करून सांगा माझी ही रेसिपी कशी वाटली ते. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.